गेला आणि आत्ता तर नाही आहे पाऊस. तर तुम्हाला वातावरण दाखवते आणि नंतर बोलते. पाऊस येऊन गेलाय आणि रस्ता आता कोरडा झालाय, पण सकाळी जेव्हा कामाला चालले होते ना तेव्हा खूप जास्त आहे ना रस्त्यावरून पाणी वाहत होतं. तर इथं खूप सुंदर असे मंदिर आहेत, हे पाहू शकताय. खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत. आणि आत्ता तर अजिबात पाऊस नाही ना, आभाळ पण गेलंय. सकाळी कसं ऊन पडतं तसं आता मस्तपैकी ऊन पडलंय. तर उद्या आहे ना 4 ऑगस्ट आहे. तर उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. तर मी मुलासाठी ना खूप जास्त छान वस्तू आणली आहे. त्याची खूप दिवसाची इच्छा होती ती घ्यायची, तर यात आणली मी. तर काय वस्तू आहे मी ते तुम्हाला दाखवून म्हणजे पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. तर उद्या आहे ना वाढदिवस आहे. तर वाढदिवस म्हणजे नेमकं काय, तर ना वाढदिवस हा दिवसच असा असतोय की ज्या दिवशी ना आपल्या बाळाच्या रडण्यामुळे ना आई हसत असते. तर त्यानंतर आहे ना असा कुठलाच दिवस येत नाही आहे की आई ना आपल्या मुलगा रडला तर आई हसते. आपली मुलं कशी पण असले ना ते खूप प्यारे असतात. तर आहे ना जेव्हा आपलं बाळ जन्माला येतं ना, तर फर्स्ट टाईम जेव्हा रडतं ना तेव्हा त्या रडण्यामुळे ना आई हसत असते. नाहीतर आहे ना आयुष्यात कधीच कोणता क्षण असा नसतोय की जेव्हा आपला बाळ रडतं तेव्हा आई हसते. पण जेव्हा बाळ जन्माला येतं, जेव्हा ते रडतं ना तेव्हा आई हसते. म्हणून तो दिवस आहे ना वाढदिवस म्हणून साजरा करतात. मुलांना आहे ना बड्डे वगैरे बिलकुल आवडत नाही करायला. ते बोलतात मम्मी आम्ही छोटं होतं तेव्हा खूप सारे बड्डे केले, पण आता नको. पण थोडा घरगुती करेल. पाहू आता उद्या त्यांचं म्हणणं काय आहे ते त्यानंतर. पण खूप जास्त स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. काही कारणास्तव नाही आहे त्यांचा बाप त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला किंवा त्यांना विश करायला. पण दोन्ही पण कर्तव्य मीच पूर्ण करते. वाईट या गोष्टीचे ना मला आजी बिलकुल पण नाही आहे की त्यांचे मुलाचा उद्या बड्डे आणि त्याचे पप्पा नाहीत म्हणून. पण वाईट या गोष्टीचं आहे की एक बाप जर मुलांच्या आयुष्यात नसेल ना तर त्यांना आहे ना जगाचे, ह्या दुनियाचे खूप जास्त आहे ना सहन करावं लागतं. कोणी तर कोणाला काही 1 रुपया देत नाही, पण बोलणं झालं, म्हणजे कमीपणा दाखवणं झालं, ह्या खूप साऱ्या गोष्टींना आहे ना माझे लेकरं सामोरे गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या मुलांना आहे ना कधी पण बापाचं प्रेम भेटलेलं नाही आहे. तर उद्या वाढदिवस आहे. तर मुलांना तर जास्त त्यांचे पप्पा आठवत पण नाही, पण मी खूप जास्त मिस करते. कारण हे मुलं आमच्या दोघांचे पण आहेत आणि बड्डे आहे त्यांचा. तर मुलांना पण आता मोठी झालीत, कुठंतरी वाटत असेल, पण ते बोलू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी. पण बाप नसल्यामुळे आहे ना माझ्या मुलांना पण आहे ना खूप जास्त सहन करावं लागलं. घरातल्यापासून तर दारातल्यापर्यंत आहे ना सगळ्यांचं बोलणं, सगळ्यांचे म्हणजे काय काय सहन करावं लागलं ना हे मी शब्दात पण सांगू शकत नाही आहे. तर बड्डे तर मुलांना आवडतच नाही आहे. कदाचित त्यांचे पप्पा गेल्यामुळं त्यांना त्या गोष्टीत इंटरेस्ट पण नसेल वाटत. आमच्या घरात आहे ना माझ्या दोन्ही पण मुलांना बड्डे करायला बिलकुल पण आवडत नाही आहे. उद्या एक छोटासा करणार, कारण आम्हाला आमच्या ह्या वर्षात आहे ना आमच्यावर खूप मोठे दुःख पण आले होते. 2026 वर्ष आहे ना हे दुःखाचं वर्ष म्हटलं तरी चालेल. ह्या 2026मध्ये आहे ना आमचं सगळं गेलं, आमचं घर गेलं, आमचं दार गेलं. आम्हाला खूप काही कारण नसताना पण खूप सारं सहन करावं लागलं. आणि अजून पण किती दिवस सहन करावं लागतं आहे ना हे माहीत पण नाही. आणि हे सगळं आहे ना फक्त माझ्या लाईफमध्ये माझे मिस्टर आणि माझ्या मुलांच्या लाईफमध्ये त्यांचा बाप नसल्यामुळं हे सगळं आहे ना सहन करावं लागतं. एक बाप काय असतो ना हे फक्त त्यालाच कळतं. ज्याला बाप नाही ना त्यालाच त्या बापाची किंमत कळते. ते बोलतात ना बाप कसा जरी असेल ना तर तो बापच असतो. मग त्याच्या दारात जरी चप्पल असेल ना तरी तो आपल्यासाठी आधार असतोय. पण आम्हाला कदाचित आमच्या नशिबात ते सुख नाही आहे बापाचं. माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्या मुलांना मी काहीतरी माझे कर्म असतील ते की मला त्याचं फळ भेटलं, पण माझ्या कर्माचं फळ माझ्या मुलांना भेटलं हे मला खूप जास्त वाईट वाटतं. तर खूप म्हणजे खूप जास्त मी मिस करते. आणि या 2026 वर्षात आहे ना माझ्या मुलांनी आम्ही काय भोगलं आहे ना हे फक्त मला आणि माझ्या 2 मुलांनाच माहिती आहे.
फक्त त्यांचा बाप नसल्यामुळं त्यांना आहे ना लोकांनी खूप जास्त सहन करायला लावलं. मी आत्ता सोशल मीडिया म्हणून त्या गोष्टी सांगू पण शकत नाही. एवढा जास्त माझ्या मुलांना त्रास झाला आणि अजून पण किती दिवस त्रास देणार लोक माहीत नाही आहे. पण असो, उद्या बड्डे आहे, छोटासा करणार. तर नक्कीच बड्डेचा ब्लॉग टाकला तर टाकेल. पण नक्कीच मला सांगा तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि माझे व्हिडिओ जर पाहिले असेल, लाईक केलं असेल, सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.